नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत तर पुणे जिल्ह्यामधील राजगुरुगर या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर हे जे मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे। तर मित्रांनो पाहू शकता ह्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती आहे। एकदम कमी कमी 1000 वर्ष जुनी आहे ही मूर्ती। तर थोडं पुढे आल्यावरती इथे नंदी आहे। तर मित्रांनो थोडं पुढे आलो होते हे कासव आहे। तर मित्रांनो मंदिराच्या वरच्या भागामध्ये गणपती आहे व मंदिराची रचना अशी एकदम नयनरम्य रचना आहे व मंदिराच्या डाव्या साईडला शिवलिंग आहे, पाहू शकता। ओम नमः शिवाय। तर मित्रांनो आपण या ठिकाणी दर्शन घेतल्यावरती जाऊ पुढच्या सिद्धेश्वराच्या शिवलिंगाकडे। मित्रांनो मंदिराची ही जी रचना आहे ही हेमाडपंथी रचना आहे, पाहू शकता तुम्ही। 4 स्तंभ आहे, 4 स्तंभामध्ये बसण्यासाठी सुव्यवस्था आहे मस्तपैकी। व मित्रांनो शिवलिंग आहे एकदम नयनरम्य व मस्त। ओम नमः शिवाय। व मित्रांनो पुढे आल्यावरती व परत एकदा डाव्या बाजूला एक शिवलिंग आहे, पाहू शकता तुम्ही। ओम नमः शिवाय। तर मित्रांनो बाहेर आल्यावरती डाव्या व उजव्या बाजूला दीपमाला आहे, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो हा पाहू शकता मंदिराचा परिसर। ह्या ठिकाणी छोटी छोटी शिवलिंग आहे। मित्रांनो समोर दत्त गुरुदत्ताचे मंदिर आहे।
मित्रांनो, मंदिराचा परिसर एकदम नयनरम्य आहे, तरी तुम्ही अवश्य भेट द्या ह्या मंदिरासाठी. पाहू शकता मित्रांनो, तर मित्रांनो, मंदिराला परिक्रमा केल्यानंतर पुन्हा एकदा एक शिवलिंग लागते, ते सुद्धा डाव्या बाजूला आहे. पाहू शकता, त्यासाठी सेपरेट मंदिर उभारण्यात आलेले आहे. जय शंभो. तर मित्रांनो, समोर पुढे आल्यावरती शिवशंकराची नयनरम्य एक मूर्ती उभारण्यात आलेली आहे, भोलेनाथाची. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्यावरती ह्या ठिकाणी पिंपळाचे झाड लागते व पिंपळाच्या झाडाच्या पुढे लगेच श्री राधाकृष्ण जगत के पालनहार व पिता त्यांची ही अप्रतिम व सुंदर मूर्ती आहे, राधाची व कृष्णाची हंडे घेताना. पाहू शकता मित्रांनो. व थोडे पुढे आल्यावरती भागीरथी तलाव लागते. ह्या तलावाचे शुद्ध जल हे शिवलिंगाच्या पूजेसाठी वापरले जाते, म्हणजेच सिद्धेश्वराच्या शिवलिंगासाठी वापरले जाते. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला तलावाच्या ठिकाणी हे जे दिसत आहे ते पोहण्यासाठी, उड्या मारण्यासाठी होते. तर पाहू शकता. आणि ह्या तलावामध्ये मित्रांनो, पाणी स्वच्छ राहण्यासाठी छोटे छोटे मासे व कासव सोडलेले आहे. हे जे मित्रांनो थडगे बांधलेले आहे, हे जे पोहण्यासाठी, उड्या टाकण्यासाठी आहे, एकदम म्हणजे खोलवरपणे. श्रावण महिन्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी असंख्य भाविक भक्त येत राहतात व दर्शनाचा लाभ घेत असतात. मित्रांनो, परिसर एकदम नयनरम्य परिसर आहे. तुम्ही कधीही येऊन ह्या ठिकाणी भेट देऊ शकता व आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.